कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर येतात कुस्ती, तांबडा पांढरा रस्सा आणि कोल्हापुरी चप्पल. पण सध्या या शहराची आणखी एक ओळख पुन्हा चर्चेत आली आहे, फुटबॉलची. फिफा वर्ल्ड कप 2026 सुरू होताच संपूर्ण कोल्हापूर फुटबॉलच्या रंगात रंगून गेले. शहरातील प्रमुख चौकांमध्ये लिओनेल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो, नेमार आणि किलियन एम्बापे यांच्या भव्य कटआउट्स उभारण्यात आले. रस्त्यांवर विविध देशांचे झेंडे, बॅनर्स आणि जर्सी घालून फिरणारे चाहते दिसतायत. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, गुरुवार पेठ आणि शुक्रवार पेठ यांसारख्या भागांमध्ये अर्जेंटिना, ब्राझील, पोर्तुगाल आणि फ्रान्सच्या समर्थकांनी खास सजावट केली आहे. रात्री उशिरापर्यंत सामन्यांचे स्क्रीनिंग, मित्रांमधील चर्चा आणि आपल्या आवडत्या खेळाडूंसाठी घोषणाबाजी सुरू आहे. कोल्हापूरला महाराष्ट्राची सॉकर सिटी म्हटलं जातं. शहरात 120हून अधिक फुटबॉल क्लब आणि जवळपास 1500 खेळाडू फुटबॉलशी जोडलेले आहेत. त्यामुळे इथे वर्ल्ड कप बघितला जात नाही, तर कोल्हापूरकरांसाठी हा उत्सव असतो. क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉल वेडं शहर अशी ओळख असलेल्या कोल्हापुरात पुन्हा एकदा फुटबॉलचा महोत्सव रंगलाय आणि पुढचा महिना मेस्सी, रोनाल्डो आणि नेमारच्या चर्चांनीच गाजणार हे निश्चित. संपूर्ण कोल्हापूर शहरामध्ये विविध ठिकाणी जे फ्लेक्स असेल, बॅनर्स असेल, याचा वापर करण्यात आला आहे. रात्रीच्या ठिकाणी मात्र कोल्हापूरच्या मुख्य जे दसरा चौक असेल, बिंदू चौक असेल आणि आता मिरजचं तिकटी असेल, या ठिकाणी मात्र आपल्या चाहत्याचे, फुटबॉल चाहत्याचेंनी आपला जो फ्लेक्स आहे तो आता या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. आपल्याला काही कार्य जे चाहते आहेत त्यांनी देखील आपल्यासोबत त्यांची भावना काय हे देखील आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. काय नेमकी भावना आहे असे फ्लेक्स लावण्यामागे? या कोल्हापूरच्या फुटबॉलला 100 वर्षाची परंपरा आहे आणि ह्या कोल्हापुरात बघायला गेलं तर या पोर्तुगाल असेल, अर्जेंटिना असेल, तसेच ब्राझील ह्या 3 देशांचे आज दसरा चौकात नेमारचा फोटो त्यांच्या चाहत्यांनी लावला. तसेच बिंदू चौकात क्रिस्टियानो रोनाल्डोचा लावला. तसेच आज आम्ही मेसी फॅन आहे. आज ह्या कोल्हापुरात मिरज का तिकटी या ऐतिहासिक जिथे 1857चा जो क्रांतिकारी हे झाला, उठाव झाला, त्याच्या स्मृतीच्या समोरच आज फुटबॉलच्या किंग, तसेच बघायला गेलं तर ह्या फुटबॉलचा जादूगार म्हणण्यात का वावगं ठरणार नाही अशा या मेसीसाठी या कोल्हापूरच्या मेसी वेडे कोल्हापुरी ज्या कार्यकर्त्यांनी एक 60 फुटी कटआउट इथे लावलेला आहे त्यांच्या प्रेमाखातर. कारण कोल्हापुरात बघायला गेलं तर फुटबॉल हा एक मोठा चाहता वर्ग आहे. कोल्हापुरातला फुटबॉल हा पूर्ण बघायला गेला तर ह्या महाराष्ट्रात गाजत आहे. केरळ असेल, केरळनंतर कोल्हापुराचा 2 नंबर हा लागतो. आता जरी बॅनर्स जरी लावले असते तर याच्यामध्ये कोणता खेळाडू प्रामुख्याने आवडतो सर्वांना जास्त तुमच्या मते? माझ्या मते तर बघायला तर आमचा देव असेल तर हा मेसी आहे. हा काय खरं सांगायला गेलं तर, कारण मागच्या वर्षीचा जो काय फुटबॉल पहिला झाला तो मागच्या वर्षीचा, त्यामध्ये पहिल्यांदा एक लॉस होऊन परत कम बॅक करून त्यांनी फुटबॉल चषकावर नाव कोरलं आणि पूर्ण जगजेता म्हणून आपलं कार्य म्हणजे जे काय सिद्ध करून दाखवलं. खरोखर ह्या मेसीसाठी आम्ही एक सलाम इथनं हे करतो, कारण आमचा मेसी फॅन आहे. हृदयापासून सांगतो आम्ही. कारण आपण पाहिलं तर आता हे हृदयापासून सांगतायत की मेसी फॅन आहे. तिकडे रोनाल्डो असेल किंवा नेमार असेल यांचे देखील कटआउट हे जे लागलेले आपल्या पायामध्ये. कोल्हापूर वेडे म्हणतात हे खरं आहे, कारण कोल्हापूरमध्ये आपण मागील काही दिवसांपूर्वी पाहिलं असेल तर प्रत्येक गल्लीच्या भागामध्ये असेल किंवा तालीम संस्थेमध्ये देखील वेगवेगळे कटआउट्स आणि बॅनर्स लागलेले आहेत. दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर, मुंबई तक.